जय हिंद मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत। जीके 25 मार्कासाठी जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान प्रश्न येत असतात। हे 25 मार्कासाठी आपल्याला रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे। रिव्हिजन आपण करणार आहोत। चला तर पाहूया। अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई दिनांक 2 एप्रिल 2023 ला ही झालेली परीक्षा आहे आणि ह्याचे जे फॉर्म भरलेले होते ते 2021 चे फॉर्म भरलेले होते। तर पाठीमागचे प्रश्न पाहिल्यानंतर पुढचा पॅटर्न आपल्याला लक्षात येतो। पहिला प्रश्न, नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते किंवा विजेता हे कोणत्या खेळाशी संदर्भात आहेत? खूप सोपा प्रश्न आहे। त्यावेळेसच्या सगळ्या ट्रेंडिंग न्यूज मध्ये हा प्रश्न होता। ज्वेलिन थ्रो म्हणजे भालाफेकसाठी नीरज चोप्रा यांनी भारतासाठी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे, लक्षात राहू द्या। आणि हे जी स्पर्धा झाली होती हे कुठे झाली होती? जपानला झाली होती, टोकियो या ठिकाणी। जपान टोकियो या ठिकाणी। तसाच दुसरा प्रश्न, पुढची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी होणार आहे। पॅरिस लक्षात राहू द्या। नेक्स्ट क्वेश्चन, 10% आरक्षण म्हणजेच EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक। EWS आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक किती आहे किंवा त्याचा कायदा क्रमांक किती आहे? तर 103 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 103 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजे 103वी घटनादुरुस्तीनं हे विधेयक पारित केलेले आहे आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना हे 10% आरक्षण मिळालेले। नेक्स्ट क्वेश्चन, सध्या मुंबई शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत? हू वेअर द करंट पोलीस CP पोलीस कमिशनर ऑफ पोलीस मुंबई? तर त्यावेळेसचे जे होते ते विवेक फणसाळकर हे होते। आता सध्याचे मुंबई कमिशनर आहेत तर ते भूषण गगराणी सर आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, नगर जिल्ह्यास लागून किती सीमा आहेत? ज्यावेळेस आपण एखाद्या जिल्ह्याचा फॉर्म भरतो मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, एक मार्क आपल्याला पुढच्या वर्दीमध्ये किंवा पुढच्या ट्रेनिंग मध्ये पाठवतात। एक मार्क आपण दुर्लक्षित केल्यामुळे 2 वर्ष 3 वर्ष तयारी पुन्हा डबल करावी लागेल। तर ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला त्याच्या नद्या, पर्वत, डोंगर, त्यानंतर पालकमंत्री, त्यानंतर भूसीमा, लागलेल्या सीमा, तालुक्यांचे नाव हे पाठ असणं आवश्यक आहे। मागील 7 ते 8 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर ही गोष्ट मी वारंवार विद्यार्थ्यांना सांगत आलेलो आहे। तर एकूण 7 जिल्ह्यांची सीमा ही नगर जिल्ह्याला लागलेली आहे किंवा अहिल्यानगर या जिल्ह्यास लागलेली आहे। नेक्स्ट IMP क्वेश्चन, लघु माहितीपटास किंवा कोणत्या लघु माहितीपटास ऑस्कर हा पुरस्कार मिळालेला आहे? तर एक गोष्ट लक्षात राहू द्या, ऑस्कर हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार आहे। चित्रपट सृष्टीसाठी हा दिला जातो आणि हे आपल्या इकडची एक शॉर्ट स्टोरी आहे जे हत्तीचं पालन करणारे केरळ किंवा तामिळनाडू क्षेत्रातली ही एक स्टोरी आहे। त्या स्टोरीचं नाव आहे एलिफंट विस्पर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ही बनवलेली शॉर्ट फिल्म आहे, तिला हा लघु माहितीपटाचा ऑस्कर मिळालेला आहे। त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालय, तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस इज लोकेटेड इन द नेदरलँड यालाच आपण हेग म्हणतो। तर आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? हेग। तसंच इंटरपोलचं ऑफिस कुठे आहे हे सुद्धा लक्षात असणं आवश्यक आहे। युनेस्कोचं ऑफिस, UN मुख्यालय, WHO ऑफिस, हेडक्वार्टर कुठे आहे? तर लक्षात राहू द्या ICJ नेदरलँड हेग किंवा याला आपण हॉलँड सुद्धा म्हणतो। नेक्स्ट क्वेश्चन अँड व्हेरी बेसिक क्वेश्चन, खूप महत्वाचा आणि सोपा प्रश्न आहे। आग्रा शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? सर्वांना याचं उत्तर आलं पाहिजे। याचं उत्तर आहे यमुना नदीकाठी। आणखीन कोणतं एक शहर मोठं आहे? दिल्ली, लक्षात राहू द्या। दिल्ली आणि आग्रा हे शहर यमुना नदीकाठी वसलेले आहेत। त्रिपुरा राज्याची राजधानी आगरताळा। आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो 6वीच्या भूगोल मध्ये आहे, 6वी भूगोल। आणि जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला पोलीस भरतीला तयारी करतो त्याचा पहिला टॉपिक आहे द स्टेट्स अँड इट्स कॅपिटल्स ऑफ ऑल स्टेट इन इंडिया अँड युनियन टेरिटरीज। संपूर्ण राज्य आणि त्यांच्या राजधान्या पाठ असणं आवश्यक आहे, कारण एक प्रश्न येतो जसं की मिझोरामची राजधानी ऐजवाल आणि मेघालयची शिलाँग ही अवघड प्रश्न येत असतात। खास करून ज्या 8 राज्य आहेत 7 सिस्टर म्हटलं जातं, 7 सिस्टर उत्तर पूर्व भारतातील जे राज्य आहेत त्यांच्या राजधान्या विचारल्या जातात। त्रिपुराची राजधानी काय आहे? आगरताळा, लक्षात राहू द्या। आणि राज्य राजधान्या रिव्हिजन करून जा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पदावर असताना मृत्यू पावलेले देशाचे पहिले पंतप्रधान? द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हु डायड ऑन द वर्किंग ॲज अ PM बघा, तर त्याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू। पंडित नेहरूजी यांचं निधन झालं होतं। त्यानंतर तात्काळ म्हणून कार्यकारी गुलजारीलाल नंदा हे पंतप्रधान झाले होते। पदावर असताना
मृत्यू पावलेले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. नेक्स्ट क्वेश्चन, हरिप्रसाद चौरासिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? हरिप्रसाद चौरासिया विच इज रिलेटेड टू फेमस म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. तर हे 7-8 म्युझिक वाद्य आहेत त्याच्याशी प्रश्न येतो. तर हे जे आहेत ते बासरी वादक आहेत. ज्या ठिकाणी आपण विविध ठिकाणी कार्यक्रमात बासरी ऐकलेली ती ह्यांची आहे. उदाहरणार्थ जसं की 1-2 आणखीन मी सांगतो लक्षपूर्वक काय का, की झाकीर हुसेन हे तबला वादक आहेत आणि उस्ताद बिस्मिल्ला खान जे शहनाई वादक आहेत ते जगप्रसिद्ध, ते सध्या नाहीत पण झाकीर हुसेन साहेब सध्या आहेत जे तबला वादक आहेत. आणि बासरी वादक शहनाई वादक कोण आहेत? बिस्मिल्ला खान. हे 100% किंवा कथक नृत्य करणारे प्रसिद्ध नर्तक आणि भरतनाट्यम करणारे. हा प्रश्न येणार म्हणजे येणार, ह्याला बेसिक जीके म्हटलं जातंय. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत निवडणूक कलम किंवा निवडणूक आयोगाचे कलम कोणते? आता लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि वारंवार इलेक्शन कमिशन इज ऑन द न्यूज, म्हणून हा प्रश्न येतो की वारंवार इलेक्शन कमिशनचा उल्लेख चालू घडामोडी करंट अफेअर्स मध्ये आणि न्यूज मध्ये होतो. तर आर्टिकल 324 कलम हे निवडणूक आयोगाचे संदर्भात आहे भारतीय राज्यघटनेमध्ये, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. अर्थविधेयक ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर द बिल इज either a money bill or not it's decided by the लोकसभा स्पीकर. बघा, लोकसभाचे सभापती हे मनी बिल ठरवतात. हे अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे मित्रांनो? लोकसभेच्या सभापतींना आहे. नाउ वी मूव्हिंग फॉरवर्ड. पुढचं महत्वपूर्ण प्रश्न आहे, खालील रशियाचे चलन कोणते आहे? तर रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होतं त्यामुळे वारंवार याशी संदर्भात एक प्रश्न येणार होता, हे मात्र खात्रीशीर होतं. तर रुबल हे रशियाचं चलन आहे. पुन्हा आणखीन बेसिक प्रश्न आहे की जे आसपासचे देश आहेत आणि महत्वपूर्ण जगातील देश आहेत त्यांच्या करन्सी किंवा रुपया आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. वी विल मेक अनदर व्हिडिओ, आपण त्यावर दुसरा व्हिडिओ बनवूया. त्यानंतर आणखीन बेसिक क्वेश्चन आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे नाशिक. नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस ट्रेनिंग अकॅडमी आहे. सध्या देशाचे भूदल प्रमुख कोण आहेत? तर मनोज पांडे सर आहेत. यालाच आपण जनरल म्हणतो, आर्मी जनरल. नेक्स्ट, त्यानंतर 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला? तर रायगड. रायगड ही महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी सुद्धा आहे. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? आता कुनो नॅशनल पार्क का महत्वाचा आहे तर लक्षात राहू द्या की यामध्ये आफ्रिका या खंडामधून, त्यामध्ये नमिबिया देश आहे, टांझानिया देश आहे, त्या देशातून सुरुवातीला 5 चित्ते आणले, पुन्हा 12 आणले आणि पुन्हा 8 आणले, एकूण असे 20 ते 25 असे चित्ते आणले होते. आणि त्यामध्ये तर ते कुठे ठेवले होते? तर ते आहे मित्रांनो मध्य प्रदेश मधील कुनो नॅशनल पार्क. आणि हा खूप चर्चेत होता, प्रश्न येणार होता, खूप न्यूज गाजली होती आणि माननीय पंतप्रधान यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. तर कुठं आहे कुनो नॅशनल पार्क? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. त्यानंतर संगमनेर व नेवासे गावे कोणत्या नदीकाठी आहेत? हा बेसिक त्या जिल्ह्याचा रिलेटेड प्रश्न आहे, प्रवरा नदी. त्यानंतर सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? विधानसभा अध्यक्ष, बेसिक पॉलिटिकल सायन्सचा प्रश्न आहे, राहुल नार्वेकर हे सध्या विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यानंतर पुन्हा विज्ञानचा एक बेसिक प्रश्न आहे आणि खूप सोपा आहे. नवीन विद्यार्थ्यांना हा प्रश्न पुन्हा पुन्हा येणार याची खात्री राहू द्या. मागील अनेक परीक्षेमध्ये हे प्रश्न रिपीट झालेले आहेत. मग इथं एक टॉपिक येतो की विविध जीवनसत्व आणि त्यांच्या अभावामुळे होणारा रोग आणि ते कोणत्या खाद्यपदार्थापासून आपल्याला मिळतात हे 6वीच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये आहे. तर लक्षात राहू द्या, आपल्याला बेसिक साठी किंवा ज्या पालकांची इच्छा आहे की विद्यार्थ्यांना मोठ्या ह्या अधिकारी होण्याच्या दिशेने जायचंय त्यांनी 6वी ते 10वी पर्यंतचे पुस्तकं लक्षात ठेवायचे. 6वी ते 8वी विज्ञान, 6वी ते 7वी गणित, बाकीचे 12वी पर्यंत. तर विटॅमिन अ जीवनसत्वामुळे हा रोग होतो. अजीवनसत्व विटॅमिन ए. आणि हे कशातून मिळतं जास्त आपल्याला? पपई, त्यानंतर कॅरट, गाजर आणि आंबा या क्षेत्रात या खाद्यपदार्थातून आपल्याला विटॅमिन ए मिळत असतं. कोणते शास्त्रज्ञ सापेक्षतावाद सिद्धांताशी संदर्भ आहेत? तर जगप्रसिद्ध वैज्ञानिक आइन्स्टाईन यांनी सापेक्षतावाद सिद्धांत मांडला. म्हणजे ऊर्जा ही एका वस्तूतून दुसऱ्या वस्तूत बदल करता येते, रूपांतरित करता येते, पण नष्ट करता येत नाही. E = mc² हे त्यांचं
एक सूत्र आहे. त्यानंतर आणखीन कॉमन बेसिक प्रश्न आहे, वेरूळ अजिंठा प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर सर्वांनाच याचं उत्तर माहिती आहे, औरंगाबाद म्हणजे सध्याचे छत्रपती संभाजीनगर. औरंगाबाद आणि सध्याचे नाव बदललेले छत्रपती संभाजीनगर. लक्षात राहू द्या. दोन्ही नावे जसे की उस्मानाबादचे धाराशिव केलेले आहे, अहमदनगरचं अहिल्यानगर केलेलं आहे, तर लक्षात राहू द्या ही नवीन नावं सुद्धा. त्यानंतर प्राचीन संस्कृतीचे महत्वपूर्ण अवशेष ज्या ठिकाणी महाराष्ट्रात आढळलेत असं ठिकाण म्हणजे ज्वारवे. तर हे ज्वारवे कोणत्या ठिकाणी सापडलेलं आहे? आता हे जे ज्वारवे आहे मित्रांनो, इथं एक पॉइंट लक्षात राहू द्या. IVC म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, सिंधू संस्कृतीचं सर्वात दक्षिणेकडील जे ठिकाण कुठं असेल ते महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या संस्कृतीचं नाव आहे ज्वारवे. जसं सिंधू संस्कृतीमध्ये हडप्पा आणि मोहनजोदडो या ठिकाणी लोक होते, तसेच महाराष्ट्रामध्ये ही ज्वारवे संस्कृती त्यावेळेस होती आणि त्याचं दक्षिणेकडील टोक UPSCच्या परीक्षेला विचारलेले ज्वारवे हे आहे. लक्षात राहू द्या. तर असे महत्वपूर्ण प्रश्न येतात. ठिकाण कोणतं आहे? तालुका संगमनेर मध्ये आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात जे सुरजागड हे टेकड्या आहेत ते कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहेत? तर लोह खनिजासाठी. सुरजागड, भामरागड हे गडचिरोली मधील टेकड्या आहेत किंवा चिरोली टेकड्या सुद्धा गडचिरोलीत आहेत. इंडियन सायन्स अधिवेशन म्हणजे राष्ट्रीय विज्ञान परिषद कोणत्या ठिकाणी भरली? तर 108वे ठिकाण कोठे आहे? तर कोणत्या ठिकाणी आयोजित केली? नागपूर. तर लक्षात राहू द्या, यावर अनेक प्रश्न आलेले आहेत, कारण का राष्ट्रीय विज्ञान परिषद सर्व वैज्ञानिकांची हे किंवा विद्यार्थ्यांची ही एक परिषद राष्ट्रीय पातळीवर भरवली जाते, त्याच्यावर अनेक प्रश्न येत असतात. तर लक्षात राहू द्या, ही नागपूर या ठिकाणी झालेले. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी दिल्ली अकॅडमी ॲडव्होकेट अजमेर सर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. जय हिंद. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.